पुण्यातून 46 ग्रॅम एमडी ड्रग्ज घेऊन सोलापूर शहरात आलेल्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. दोन्ही संशयितांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. सुफियान फुलारी, तौफिक सय्यद अशी त्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान एमडी ड्रग्जची किंमत प्रतिग्रॅम 3 ते 5 हजार रुपये आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील काही जण हे ड्रग्ज सतत घेतात. एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्यांवर सोलापूर शहर ग्रामीण पोलिसात 3 वर्षात 4 ते 5 गुन्हे दाखल आहेत. आता सोलापूर शहर पोलीस ही साखळीत शोधत आहेत. सुफियान हा मूळचा बुरहाणपूर तालुका अक्कलकोट येथील रहिवासी असून तो यापूर्वी ही ड्रग्ज घेऊन सोलापुरात आला होता अशी माहिती जेल रोड पोलिसांनी दिली. सोलापूर ग्रामीण व शहर पोलिसांनी यापूर्वी देखील एमडी ड्रग्ज घेऊन आलेल्यांवर कारवाई केली आहे. एमडी ड्रग्ज नियमित घेणारे सोलापूर शहर ग्रामीणमध्ये आहेत. त्यांना अवैध व्यवसायातील तरुण ड्रग्जच्या मागणीनुसार त्यांना ड्रग्ज पुरवठा करतात. सुफियान हा त्याच्या संपर्कातील लोकांना ड्रग्ज देण्यासाठी येत होता. बुधवारी 22 एप्रिल रोजी जेल रोड पोलिसांनी सुफियान व तौफिक या दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. यातील तौफिक विरुद्ध पुण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तर सुफियान हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील पण पुण्यात चुलत भावाकडे ट्रॅव्हल्स व्यवसायात कामाला होता. त्याला सोलापूर शहर जिल्ह्यातील माहिती असल्याने तो नेहमीच सोलापुरात येत होता अशी माहिती समोर आली आहे. सोलापुरातील कोणाकोणाच्या तो संपर्कात होता याचा शोध पोलीस घेत आहेत. त्यासाठी जेलरोड पोलिसांनी त्या दोघांचेही मोबाईल जप्त केले आहेत. मुंबईहून एमडी ड्रग्ज घेऊन सुफियान व तौफिक हे पुण्यातून सोलापूरला आले होते. मुंबईतून त्यांनी कोणाकडून ड्रग्ज आणले होते त्याच्या शोधासाठी जेलरोड पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे. पोलिसांनी तौफिकला बरोबर नेल्याचेही सूत्रांनी सांगितले.